सर्वांना सलाम. डॉक्टर पृथ्वीराज सरांना माझा मानाचा मुजरा. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोह पेटविताना तुमच्यासारख्या चाणाक्ष, समजदार आणि विशेष करून मुस्लिम समाजात जन्म न घेतलेल्या माणसांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. आमचं बाज आम्ही वाजवूच, त्याच्यासाठीच तर मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना आपला बाजा वाजवण्यासाठीच झाली. तुम्ही जे मांडतात ते उपकार आहेत आमच्यावरती. कारण एकीकडे तुम्ही मांडतायत ते उत्तर आहे, तुमच्याच गोट्यातील मांडलेल्या सगळ्या विकृतींना उत्तर आहे तुम्ही दिलेलं. ते आंबेडकरी तत्वज्ञानाचं एक अधिष्ठान आहे. मी मागच्या परिसंवादात बोललो होतो. युम पठाण सरही बोलून गेलेत. मुस्लिम मराठी साहित्यातच मुसलमानांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांचा उहापोह, मुस्लिम म्हणून ज्या मरण यातना मुस्लिम होण्या अगोदर होत्या, मुस्लिम झाल्यानंतर ते किती वाढले त्याचे चित्रण म्हणजे मुस्लिम मराठी साहित्य असणार नाही का? मुस्लिम म्हणून जगत असताना ज्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. मला ताहिरा शेखची एक कविता आठवली की रोजगार हमी असो की हमीचे रोजगार, रोजगार हमी असो की हमीचे रोजगार, रशिदा सलमा असो की निगार, हमखास बाहेर ठेवले जातात कारण म्हणे शहरात बॉम्बस्फोट चालू आहे आणि प्रत्येकाच्या नवऱ्याला मुसलमानी दाढी आहे. काय माणसं आहे ती? मुसलमानांच्या समस्या कोणत्या? तुम्ही ज्या पद्धतीनं गुजरात बाबरी मस्जिदचा आढावा घेत मांडलत सर, या कांडांनी मुसलमानांवरती एक उपकार सुद्धा केलेत, ते मी मांडू इच्छितो. कोणतं? कालपर्यंत मुसलमानातील एलाइट, मुसलमानातील ब्राह्मणांच्या बरोबरीनं जगणारा मुसलमान हा मुसलमानांच्या तळागाळांच्या लोकांपर्यंत आला नव्हता. बाबरी मस्जिद आणि गुजरात आणि मुंबईच्या फटक्याने तो आमच्या बरोबर आला. हे महत्वाचं उपकार आहे. त्या फटकानंच पठाण सरांना आम्हाला जवळ केलं, हेही मला महत्वाचं सांगावंसं वाटतं. युम पठाण सरांना. कारण मला आठवतं मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं दुसऱ्या संमेलनात आम्ही जेव्हा बोललो होतो तेव्हा त्यांनी येण्यास नकार दिला होता. एव्हाना मी तुम्हाला सांगतो, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जेव्हा नागपूरला झालं दुसरं, डॉक्टर अजीज नदाब त्याचे अध्यक्ष होते. याचे उद्घाटक कोण होते? मी जाहीरपणे औरंगाबादेत बोलतोय, या आधी बोललो. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते सर्वात मोठे थोर विचारवंत विद्रोही साहित्यिक आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर सर. ऐका पुढची कथा. मुस्लिम मराठी साहित्याला आणि मुस्लिम मराठी विद्रोहाला किती सामोरं जावं लागेल. पठाण सर, तुम्ही इतकं काही छान मांडलेलं आहे की साहित्यातील विद्रोह हा इतिहासाच्या अनुषंगाने येण्याची अत्यंत गरज आहे. मी त्याच्यावर थोडासा आढावा घेतो. दुसऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक दलित साहित्यिक आंबेडकरी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर होते. प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाव घोषित झालं, पत्रिका छापायला आली, मला फोन आला, जावेद मी या संमेलनाला येऊ शकत नाही. म्हटलं का बरं? काय अडचण झाली सर? सगळी तयारी झाली, तुमचा मान सन्मान आणि केवढा मोठा तुमचा मान की विदर्भात पहिल्यांदा असलं संमेलन होऊ घातलंय आणि मुस्लिम मराठी साहित्य संमेलन दुसरं होऊ घातलंय, त्याचं उद्घाटक तुम्हाला केलंय. नाही म्हणे, माझ्या दलित साहित्यिकांचे फोन आलेत, यशवंत मनोहर तुम्ही नमाज पढायला चाललेत काय? सर कठीण आहे मार्ग आमचा, एवढा सोपा नाही. मी अशा माणसाचा उल्लेख करतोय ज्या माणसानं हे बोलले, पण जेव्हा आम्ही ताकदीनं उभे झालो तेव्हा 5व्या संमेलनाला डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी, मला वाटतं विद्रोही साहित्य संमेलन तेव्हा झालेलं होतं, त्या विद्रोही साहित्य संमेलनात डॉक्टर यशवंत मनोहरांनी आमच्या विद्रोहाची ताकद ओळखली आणि म्हटलं की दलित साहित्याच्या बरोबरीच्या ताकदीनं आता मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोह येतो आहे, अशी मांडणी त्यांनी नंतर केली. म्हणण्याचा काय अर्थ? मुसलमानांनी स्वतःच्या विद्रोहाचं अधिष्ठान ओळखलं पाहिजे.
वेळ जास्त झाला म्हणून थोडक्यात मानतो. नंबर 1, मुसलमान म्हटलं की इस्लाम आलं. दलित साहित्याची शक्ती दलित विद्रोहात आहे. दलितांचा विद्रोह हे व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि बाबासाहेबांनी दिलेलं अधिष्ठान, दलित साहित्याचं अधिष्ठान हे प्रस्थापित व्यवस्थेच्या विद्रोहातील अधिष्ठान आहे आणि ती त्यांची शक्ती आहे, ते शक्तीस्थळ आहे. मग मुस्लिम विद्रोही साहित्याचं शक्तीस्थळ काय असलं पाहिजे? त्यांचं शक्तीस्थळ बौद्ध धम्म आहे. तो सुधारित असो, बाबासाहेबांनी वेगळ्या पद्धतीनं मांडलेला असो. 1928, 1927, 28 मध्ये बाबासाहेब स्वतः घोषणा करतात स्वतःच्या वर्तमानपत्रामध्ये, नायकामध्ये, की आता दलितांनी स्वतःचं उत्थान करण्यासाठी इस्लाम स्वीकार करावं आणि त्यांच्या आव्हानानुसार विदर्भामध्ये 1,37,000 दलितांनी मुसलमानाचं स्वीकारलेलं आहे. पण नंतर बाबासाहेब याला बगल देतात आणि नवीन धम्माची स्थापना करतात. अधिष्ठान दिलं त्यांनी, त्यांच्या विद्रोहाच्या दिशेला अधिष्ठान दिलं. संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना माझी विनंती आहे की मुस्लिम सुफी पीरांचं, मुस्लिम साहित्यात, मुस्लिम मध्यकालीन संत साहित्याचा तुम्ही समन्वयवादच मांडणार आहात की विद्रोह मांडणार आहात? तुम्ही मांडणार नसाल तर मी एक एक वाचून दाखवतो की इस्लामची आमद भारतातील ही विद्रोहाची आमद कशी आहे आणि भारतीय समाज रचनेमध्ये विद्रोह पेटविण्यासाठी इस्लामच्या तत्वज्ञानाने काय पायाभरणी केली. बाह सुंठनकर मोठं नाव आहे आणि महाराष्ट्रात संतांचे राष्ट्रीय कार्य हे त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात ते मांडणी करतात की भारतात इस्लामच्या सुफी संतांनी समतावादाची विचारसरणी आणली नसती तर या महाराष्ट्रामध्ये भक्ती आंदोलनाला सुरुवात झाली नसती. एक एक वाचून दाखवतो मी. डॉक्टर ताराचंद काय म्हणतात? ताराचंद म्हणतात इन्फ्लुएन्स ऑफ इस्लाम ऑन इंडियन कल्चर मध्ये की इस्लामने भारतीय सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राला प्रभावित केले. इस्लामने प्रत्येक क्षेत्रातील उन्नतीचे मार्ग मोकळे केले. विचार आणि आचारांची स्वतंत्रता या भारतभूमीमध्ये पहिल्यांदा इस्लामने पेरली. डॉक्टर ताराचंद. आता हे मी 10-15 नावं घेणार आहे. विद्रोह करत असताना अकलेची गरज असते म्हणून मी अक्कल वापरली. या 15 लोकांमध्ये एकही मुसलमानाला घातलं नाही. बरोबर आहे? एकही मुसलमान. आता दुसरं, संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य यामध्ये वाह सुंठनकर म्हणतात चातुर्वर्णाला इस्लामने जबरदस्त तडाखा दिला. ब्राह्मण, विशेषतः पुरोहित आणि उच्च वर्गाचे सामाजिक वर्चस्व इस्लामने नष्ट केले. बुद्धानंतर पुरोहित शाहीला कोणी जबरदस्त तडाखा दिला असेल तर ते केवळ इस्लामने दिले. त्याच्यानंतर हॉवेल काय म्हणतो? आर्यन रूल इन इंडियामध्ये तो म्हणतो की ब्राह्मणी धर्माच्या अस्पृश्यतेला कंटाळलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेपासून वेगळे झालेल्यांना इस्लामने जवळ केले म्हणून तळागाळातील सगळ्या शूद्र अतिशूद्रांनी इस्लामचा स्वीकार केला. तुम्ही म्हणालात आम्ही सगळे भारतीय आहोत. कसं मांडावं लागेल याची रचना आपल्याला करावं लागेल. एक कविता येते बघा, एक कशी कविता येते? मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो तो क्रांतिकारी. मुस्लिम साहित्यातील विद्रोह कसा आला पाहिजे? मुसलमान म्हणून माझं काय चुकलं, मला कशाला मारता, हमने ये भी दिया था वो भी दिया था, असं म्हणण्याला अर्थ नाही. विद्रोहाची सरळ मांडणी करा की मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो क्रांतिकारी ज्याने फेकून दिले जोखरदंड वर्षानुवर्षे लादलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे आणि हुंकार घेऊन शिरला असेल वस्तीत सिंहासारखा हातात घेऊन कुराण. कशी मांडणी आहे? मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो तो क्रांतिकारी ज्याने फेकून दिले असतील जोखरदंड वर्षानुवर्षे लादलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे आणि हुंकार देत शिरला असेल वस्तीत सिंहासारखा हातात घेऊन कुराण. कोणत्या ग्रंथांना नाकारलं, कोणत्या व्यवस्थेला नाकारलं, कोणत्या व्यवस्थेची झुंज दिलेली आहे ते सगळं मांडणं मुस्लिम मराठी साहित्याच्या विद्रोहाचं अधिष्ठान होणार आहे. पुढे जातो मी. ज्ञानकोश खंड 12 जमालुद्दीन कासिमनं लिहिलेलं नाही. ज्ञानकोश खंड 12 त्याच्यामध्ये काय लिहिलंय?
संपूर्ण समाज विनाश आणि विघटनाच्या चक्रात सापडले होते. म्हणून दलित जनता सामाजिक समता राजकीय स्वातंत्र्य देणाऱ्या इस्लामी धर्माच्या झेंड्याखाली एकत्र झाली. महाराष्ट्र सरकारचं प्रकाशन आहे. दुसरं, भगवत शरण उपाध्याय भारतीय संस्कृतीचे स्त्रोत या पुस्तकात लिहितात. फार नावाजलेलं पुस्तक आहे आणि महत्वाचं ते मानतायत की मुसलमानांजवळ त्यांचे जीवन दर्शन होते, त्यांचे स्वतःचे धर्मनियम आणि अनुशासन होते, समानता भाईचारा आणि स्वातंत्र्य हे सामाजिक सूत्र होते. मुस्लिमांनी शास्त्रांच्या मक्तेदारीला आव्हान दिले आणि अशा विधी व वर्तनांची मालिका सादर केली की ज्याची कल्पना कुणीही या देशात केलेली नव्हती. ज्याची कल्पना कुणीही या देशात केलेली नव्हती अशी आचार संहिता बनविण्याची हिम्मत या देशात आधी कुणीही केली नव्हती. म्हणून मुसलमानांच्या झेंड्याखाली या देशातील नडलेली जनता एकत्र झाली. संत साहित्याचे अभ्यासकांना मला म्हणायचंय की हा विद्रोह कुठून आला, या विद्रोहाची नाड काय. म्हणून व्यवस्थेनं जेव्हा विद्रोह करायचा असतो तो विद्रोह समभावाने येत नाही, समन्वयाने येत नाही. जेव्हा विषमता मान खाली घालायला लागते तेव्हा समतेची सुरुवात होते. मग विषमतेला खाली मान घालण्यासाठी मुसलमान म्हणून तुमचं काय योगदान आहे हे मांडणं म्हणजे असली मुस्लिम मराठी विद्रोह आहे. संत साहित्याच्या माध्यमातून ते येऊ द्या ना. समन्वय आपण नंतर पाहू, समन्वय नंतर पाहू. कबीराचा विद्रोह आधी येतो, कबीराचा समन्वय नंतर येतो. तुकारामांचा विद्रोह आधी येतो, तुकारामांचा समन्वय नंतर येतो. फरीदुद्दीन शकरगंजांना सलाम करून गुरु नानक गुरुस्थानी मांडून गुरुवाणीमध्ये त्यांच्या सगळ्या वाणीचा समावेश करतात. हा समन्वय नंतर आला. पण फरीदुद्दीन शकरगंजाचा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्धचा लढा अख्खे 4 ग्रंथ आहेत तो आधी येतो. म्हणून तुम्ही म्हणलात शिवाजी महाराजांचा उल्लेख केलात, मी तो पुढे जातो. मी तो मानतो मुस्लिम मराठी विद्रोह म्हणजे एसीच्या रूम मध्ये मस्त पेक घेऊन लिहित असलेला विद्रोह नाही. प्रत्येक मुस्लिम मराठी कवितेमध्ये, प्रत्येक मुस्लिम मराठी साहित्यामध्ये येणारा विद्रोह हा त्याच्या जीवनाशी एवढा निगडीत आहे की वाचत असताना किती समस्यांनी ग्रस्त असलेला मुसलमान हा असेल पटकन डोळ्यासमोर येतं. सर, प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. आपल्या 4थीच्या पाठामध्ये अफजल खानाचा वध हा आपल्याला होता बघा. औरंगजेब आणि जोशी नावाचं पुस्तक जेव्हा माझा आलं त्याच्यामध्ये मी हे कविता टाकली की 4थीचा तो इतिहास, ती कथा टाकली की 4थीचं हा पाठ शिकवायला येतपर्यंत मी सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखा विद्यार्थीच होतो. मी पण प्रार्थना म्हणायचो, मी पण वर्गात बसायचो. पण ज्या दिवशी हा पाठ आला लोक माझ्यासोबत मुलं भांडायची, मला ही पाशाड्या वगैरे म्हणायची. मी त्यांना रामाड्या गोवंद्या जे काय म्हणायचं ते म्हणायचो. परंतु हा पाठ ज्यावेळेस शिकवायला आला आणि शिक्षकांनी एवढ्या पद्धतशीर, कारण इतिहास शिक्षक सर्वात महान, या देशाचा जेवढा इतिहास घडविला ते प्राध्यापक इतिहासकारांनीच घडविला, दुसऱ्यांनी घडविलेलं नाही. म्हणून या देशाला सगळ्या वरच्या पातळीवर नेण्यासाठी इतिहासाच्या प्राध्यापकांचं फार मोठं योगदान आहे. या स्टाईलनं शिकवलं की पहिल्यांदा सर्व वर्ग माझ्याकडे पाहत होता की यांना माहीतच नव्हतं वर्गातील हिंदू विद्यार्थ्यांना की अफजल खान तर आपल्या बाजूलाच आहे. सर, त्या यातना मुस्लिम विद्यार्थी शिकत नाहीत, मुसलमान शिकत नाहीत, याच्यावरही बरंच मांडणी केलेली आहे की का बरं शिकत नाहीत, का बरं जात नाहीत, का बरं शिकत नाहीत. याच्यावर साले मिया पडते नाही, क्यों नाही पडते हे नाही म्हणायचं, पडते नाही हा वेगळा विषय. पण त्या वर्गामध्ये इतका एकलकोंडेपणा माझ्या मनात झालेलं होतं की काय करावं. अफजल खानाचा प्रतिनिधी मी ठरलो आणि पहिल्यांदा शाळा सुटल्यानंतर झगडा झाला आणि पाशाड्याचा अफजल्या झाला, जावेद पाशाचा अफजल्या झाला. मी औरंगजेबाची औलाद ठरलो. पण तो इतिहास मांडत नाही. तो इतिहास तुमच्यामध्ये यायला पाहिजे की अफजल खानाचा वध करायला जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांचा अंगरक्षक म्हणून मुसलमान होता आणि जेव्हा वाघनखा अफजल खानाच्या पोटामध्ये टाकून आतड्या बाहेर काढल्या शिवाजी महाराजांनी तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर
अफजल खानाच्या अंगरक्षकांनी तलवार चालवली आणि मरेपर्यंत आयुष्यभर ती खोच शिवाजी महाराजांच्या डोक्यावर होती. अफजल खानचा तो गार्ड ज्यानं शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवार चालवली त्या महानुभाव पंथीय माणसाचं नाव होतं, महानुभाव पंथीय नव्हतं, मी वेगळ्या अर्थानं म्हणतो, त्या महानुभाव पंथीय माणसाचं नाव होतं कृष्णाजी भिकाजी कुलकर्णी. ये अल्लाह का करम है कि उस वक्त ये अल्लाह का करम है कि उस वक्त शिवाजी महाराज पे तलवार चलाने वाला जावेद पाशा या बेनूर नहीं था, तो कृष्णाजी भिकाजी कुलकर्णी होता. मग मुसलमानांचा एकलकोंडेपणा करत असताना आम्ही एकलकोंडेपणाची मांडणी फार कमी केली पाहिजे, आमच्या विद्रोहाची मांडणी जास्त केली पाहिजे. बघा एजाज जोश मुस्लिम मराठी कवितेचा विद्रोह कसा मांडतो. मी भारतीय मुसलमान, काय मस्त कल्पना आहे, मी भारतीय मुसलमान, हिंदुस्थानी पोलिसांच्या गोळीने मरण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार. पुढं कसं येते विद्रोह, कसा येतो विद्रोह. कालच्या जंगलीत जो लुळा पांगडा झाला तो एकुलता एक माझा पोर होता. कालच्या जंगलीत जो लुळा पांगडा झाला तो एकुलता एक माझा पोर होता. पुढच्या जंगलीत तोही गेला तर याद राखा तुमचेही मुलं सुरक्षित नसतील. मुसलमान म्हणून विद्रोह मांडत असताना तो विद्रोह माणुसकीच्या पातळीवर येतो, ही मांडणी फखरुद्दीन बेनूर सरांनी केली. मुसलमान मराठी साहित्यातील विद्रोह हा एकलकोंडीपणाने येत नाही, तर तो माणुसकीच्या पातळीवर येतो. आमचा कोंडमारा होतो ना, ठीक आहे, पाकिस्तानची निर्मिती कशी झाली, का झाली याच्यावर आमचे विलासराव बोलणार आहेत आणि पद्धतशीर मांडणी करतील, पण त्याचे थोडा ओझरता उल्लेख करून घेतो. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली माझी पिढी ज्याला पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना नाही, मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की पाकिस्तान किधर है तो मालूम नहीं, बोले मैं कभी नहीं गया, बोले पाकिस्तान में मुसलमान ही रहते क्या, तो मेरे को नहीं मालूम, बोले मेरे को क्या मालूम. त्यांना म्हटलं जिन्ना मालूम है क्या, ये कौन है, बोले जिन. पाकिस्तानच्या फाळणीनंतर राहिलेल्या मुसलमानातील 90% मुसलमानांजवळ शिक्षणच नव्हतं, त्यांची अवस्था एवढी खराब, पण सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानच्या बहाण्यानं वेटीस धरलं. म्हणून लोहिया, डॉक्टर राम मनोहर लोहिया फाळणीचे गुन्हेगार मध्ये मानतात की देशाच्या फाळणीला मुसलमान फक्त 5% जबाबदार आहेत, 95% हिंदुत्ववादी राजकारण करणारे भारतातील नेते जबाबदार आहेत. ती मांडणी ती करतील. 1911 मध्ये जिथं हिंदू मुसलमानांच्या मतभेदाची वावटळ उठलेली नाही, स्वातंत्र्याचं युद्ध चाललेलं आहे, ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध चाललेलं आहे, हिंदू मुसलमानांचं काही देणं घेणं नाही, त्यावेळेस लाला लजपतराय या देशाचे महान नेते लाला लजपतराय लाहोरवरून ट्रिब्युनल नावाचं साप्ताहिक निघत होतं. त्या साप्ताहिक साहेब म्हणतात आणि 6 सोनेरी पाने की 7 सोनेरी पाने याच्यामध्ये विद सावरकर या देशाचं संविधान जाहीर करताना म्हणतात की मी हिंदू देशामध्ये 3च लोकांना प्रमुख शत्रू मानतो, एक बौद्ध, दुसरा ख्रिश्चन आणि तिसरा मुसलमान. मग कोण आम्हाला शत्रू मानतं. तुमच्या विद्रोही साहित्यातील नेमका लढाईचा केंद्रबिंदू हा आदिवासी आहे का. तुमच्या मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोहाचा केंद्रबिंदू हा दलित आहे का, हा ओबीसी आहे का. जर हा नसेल तर कोणती व्यवस्था आहे. त्याच्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक नांगी का टाकतायत. बघा मुस्लिम मराठी साहित्यिक संत मंडळीचे अभ्यास करणारे लोक का नांगी टाकतायत, का बोलत नाही इस्लाम ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात आला, तोपर्यंत मुसलमानांची नवीन पिढी कशी तयार होणार आहे. ते हिम्मत कुणी दाखवावी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवावी. इस्लाम भारतातील विद्रोह करणारा पहिला धर्म असा मांडत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी समग्र वाङ्मयामध्ये ते सगळं सत्य मांडावं आणि संत मंडळावर अभ्यास करणाऱ्यांनी फक्त समन्वयवाद मांडावा की हे मुसलमान ज्यांनी शारदा मांडली, हे मुसलमान ज्यांनी गणपती मांडलं, हे मुसलमान ज्यांनी रामायण मांडलं, हे मुसलमान ज्यांनी भगवद्गीता मांडली आणि हे देशपांडे ज्यांनी मुसलमानांची अशी तशी केली. आमचं साहित्य कसं जन्माला आला पाहिजे. नवीन पिढी ते लिहिते आहे
कारण बाबरी मस्जिद नंतर प्रशासनामध्ये असलेल्या मुसलमानांना, सर्वसाधारण तुमच्या सोबत जगणाऱ्या मुसलमानांना ज्या यातना झाल्या सर, ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या दिवशी आमचे नागपूरचे सर्वात मोठे साहित्यिक श्रीमान जोशी साहेब, श्रीपाद जोशी साहेब, माझे चांगले सहकारी, त्यांचा फोन आणि फोन म्हणून काय त्यांनी विचारावं, जावेद पाशा बाबरी मस्जिद पडली, तुझी प्रतिक्रिया काय? त्या मायला आम्ही कुठं जगता होता, आम्हाला काय एवढं सगळं चालत होतं तेव्हा प्रतिक्रिया नाही. पण बाबरी मस्जिद पडल्याबरोबर श्रीपाद जोशी सारखा आमचा जवळचा माणूस आम्हाला फोन करून विचारतो की तुझी प्रतिक्रिया दे, आता मस्जिद पडली आता काय? मी म्हटलं हो, मस्जिदीचा एक एक गुंबद पडत असताना मी ढसाढसा रडलो, पण मस्जिदीवर नाही रे श्रीपाद जोशी, या देशाच्या भवितव्यावर रडलो. मस्जिदीच्या गुंबदावर नाही, या देशाच्या भवितव्यावर रडलो. सागर शांतता भंग झाली म्हणून तोंडात मासे धरणाऱ्या बगड्यांनी चाल केली आणि आता प्रत्येक नाक्यावर, हृदयाच्या ठेक्यावर टिक टिक चालली आणि माझा भारत झालाय केवळ गुंबद, केवळ गुंबद. काय विद्रोह मांडणार आम्ही? म्हणून नवीन पिढी विद्रोह मानते. एक दुसरं महत्वाचं मी सांगतो, मी का धर्मांतरांवर जास्त स्ट्रेस देतो आहे, कारण अलीकडे मी 2-3 आत्मकथा वाचल्या. एक मुस्लिम महार नावाचं, दुसरा अजून एक नागपुरात आलेला आहे. माझं जास्त इकडे वास्तव्य नसल्यामुळे इकडचे आत्मकथा मला वाचायला मिळत नाही, पण मुसलमान होण्यावरती जे आत्मकथा येत आहेत ते अधिक खतरनाक आहेत. त्याचं कारण मी सांगतो. मुसलमान झाल्यानंतर मला काहीच मिळालेलं नाही, मला कसं नाकारल्या जाते हे मांडत असताना आपसुकपणे बाबासाहेब जे तुम्हाला कळत नाही, त्या बाबासाहेबांच्या नावावर मांडलेल्या साहित्याला बळी तुम्ही जातात. माझं स्टेटमेंट लक्षात घ्या. मुस्लिम महार लिहिणारा म्हणतो की मला मुसलमान होऊन काय मिळालं, याच्यापेक्षा बरं असतं मी जर दलित असतो किंवा अस्पृश्य असतो तर आज मला आरक्षण मिळालं असतं. विद्रोहाची दिशा काय? काय मांडतो आहोत आपण? एकीकडे सांस्कृतिक लढाई आहे, अस्मितेची लढाई आहे, जगण्या मरण्याची लढाई आहे. आमची शेवटी अस्मिता काय? या ब्राह्मणवादी व्यवस्थेमध्ये तुम्ही तुमची अस्मिता जर हरवली तर तुमचं माणूसपणही मरतो, हे निश्चित आपल्या लक्षात ठेवा. म्हणून ज्या मुसलमानी नावानं आयडेंटिटीनं तुम्ही उभे झालेले आहात, ती आयडेंटिटी अधिक विस्तृत कशी होईल, भारतीय बहुजन प्रवाहामध्ये तुम्ही विद्रोहाचे जनक कसे आहात, त्यांचे सोबती कसे आहात, ही मांडण्याची गरज आहे माझ्या मित्रांनो, असं मला वाटतं. मग काय होतं? इस्लामलाही नाकारतात, सगळ्या व्यवस्थेला नाकारतात आणि सगळ्या व्यवस्थेला नाकारत असताना आपसुकपणे मुसलमान लेखक हा आंबेडकरी तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली जात असताना मानतो की आता मला बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे, त्यांच्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि आंबेडकरी तत्वज्ञान म्हणतायत की सगळं दलित साहित्य ही आवर्तात सापडलंय. आंबेडकरी दलित लेखक म्हणतायत की सगळं आंबेडकरी साहित्य हे आवर्तात सापडलंय, आम्हाला मार्ग भेटत नाही. आणि मुसलमान जेव्हा मुसलमान झाल्यानंतर त्याला अक्कल येते की त्याचा कसा छळ चाललेला आहे, तेव्हा आपसुकपणे तो म्हणतो की मला आता बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, या देशात लढाई, विद्रोह 3 स्तरावरून होतो. नंबर 1 धार्मिक स्तरावरून. धार्मिक स्तरावरून घेत असताना विषमतावादी धर्म मांडणाऱ्यांच्या विरोधात समतावादी धर्मांची स्थापना या भारतात झालेली आहे. मग तो सत्य धर्म असो, मग तो जैन धर्म असो, मग तो शीख धर्म असो, मग तो येशूचा आलेला ईसाई धर्म असो, हे सगळे धर्म महात्मा ज्योतिबा फुलेंनी एका तराजूत ठेवलं आणि विषमतावादी धर्माला एका तराजूत ठेवलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या सगळ्या धर्मांना विद्रोही धर्म, समतावादी धर्म आणि ब्राह्मणवादी प्रवाहाच्या विरोधातील धर्म म्हणून संबोधलं आणि त्या सगळ्यांचा गुच्छा म्हणजे बहुजन समाज असा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. म्हणून बहुजन समाजामध्ये ब्राह्मणी धर्माच्या विरोधात, मी हिंदू धर्म हा शब्द मुद्दाम म्हणून वापरत नाही, कारण श्रीपाद जोशी भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये लिहितात, श्रीपाद जोशी भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये लिहितात, हिंदू
अर्थात ब्राह्मणी धर्मासारख्या विषमतेवर आधारित धर्मात कनिष्ठहीन गणल्या गेलेल्या जाती जमातींना इस्लामचे आकर्षण असणे आश्चर्याची गोष्ट नाही. जन्मजात लादलेली हीनता नष्ट करण्यासाठी शूद्र व अस्पृश्य दलित जातींनी इस्लामचा स्वीकार केला. त्याच्यानंतर डॉक्टर फणींद्रनाथ ओझा मध्यकालीन भारतीय समाज आणि संस्कृतीमध्ये म्हणतात, पृष्ठ 114 वरती म्हणतात, ब्राह्मणांनी आपल्या अन्यायकारी व्यवस्थेला धर्मसंगत करण्यासाठी शेकडो खोट्या ग्रंथांची रचना केली. त्यांना देवाज्ञा आणि ब्रह्माज्ञा या नावाने प्रचलित केले. मध्ययुगामध्ये संपूर्ण समाज याच ग्रंथांच्या प्रभावाखाली होता. अशा वेळेस इस्लामी ग्रंथांनी या ग्रंथांना आव्हान देत बहुजन समाजामध्ये भाषीय, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये स्वातंत्र्याची नवीन फळी उघडली. हे सगळे संशोधन व्हायला पाहिजे. आता संतांचे संशोधन खूप झालेत. आता संतांनी खरा विद्रोह या व्यवस्थेच्या विरोधात कसा घडवून आणला त्याचे संशोधन व्हायला पाहिजे. डॉक्टर ताराचंद आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की इस्लामी राज्यांनी प्राचीन नगर व्यवस्था उद्ध्वस्त केली. प्राचीन नगर व्यवस्था उद्ध्वस्त केल्यामुळे केवळ इस्लामी राज्यातच नवीन प्रवाहाची सुरुवात झाली. हे प्रवाह म्हणजे नगरातील चांडार, डोम, विविध कार्य करणारे कारागीर, मजूर, शारीरिक परिश्रम करणारे परिश्रमिक यांना शहरात येण्यासाठी मुभा मिळाली आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इस्लामने नवीन क्रांती घडवून आणली. मग माझ्या पिढीतील विद्रोह कसा आहे? माझ्या पिढीतील विद्रोह असा आहे की मला रोजगाराच्या प्रश्नाची भिडावं लागतं. माझ्या पिढीकडे परंपरागत व्यवस्था आहे ती बापदाद्यांनी दिलेली. मी थोडं बोलतो आणि आता संपवतो. बापदाद्यांनी दिलेली तो विद्रोह कसा आला पाहिजे? सगळीकडून नकारात्मक येत असताना आम्ही या नकाराला विद्रोहाच्या पद्धतीवर होकारात्मक कसं बदलू शकतो? प्रशासनामध्ये आम्ही नाही, राजकारणामध्ये आम्ही नाही, आम्ही व्यवसायामध्ये नाही, आम्ही कॉलेजेसमध्ये नाही, आम्ही ग्रामपंचायतमध्ये नाही, आम्ही पंचायत समितीमध्ये नाही, आम्ही जिल्हा परिषदमध्ये नाही. अर्थात समाजाचे संचालन करणाऱ्या सगळ्या संस्थांमधून आम्हाला बाहेर डावललं गेलेलं आहे. हे डावलण्याचं कारण काय? सगळ्या संस्थांमधून आम्हाला डावलल्या गेलं. या डावलण्याचं कारण काय? हा एक केंद्रबिंदू. मग आम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर कोणत्या व्यवस्थेची भांडण करावं लागेल आणि कसं करावं लागेल? हा एक केंद्रबिंदू. साहित्याला कृतीची जोड कशी देता येईल? हा एक केंद्रबिंदू. मला मोठं आश्चर्य वाटतं की आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल बोलत आहोत. मुसलमानातील ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल कोण बोलेल? मुसलमानातील ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल कोण बोलेल? अहो, मुघल येण्याआधी या भारतामध्ये 16% मुसलमान होते. पठाण सर, मुघल आले 11व्या शतकात. मोठं गणित मांडतो आणि संपवतो. मुघल आले 11व्या शतकात. मग ब्राह्मणी साहित्य, ब्राह्मणी इतिहासकार मांडतात की मुसलमान तलवारीच्या जोरावर भारतात धर्मांतरण घडवून आणायला कारणीभूत आहेत. बरोबर आहे. मुसलमानांनी जे काही धर्मांतरण घडवलं ते भारतामध्ये तलवारीच्या जोरावर घडवलं असं ते म्हणतात. हे खोटं असलं तरी चला, मी म्हणतो की हे बरोबर आहे. पण जरा गणित तर तपासून पाहूया. विद्रोहाच्या पातळीवर गणित तर तपासून पाहूया. 11व्या शतकात मुघल आलेत म्हणजे सत्ता आली. सत्ता आला म्हणजे शस्त्र आलं. शस्त्र आलं म्हणजे राजनीती आली, प्रशासन आली म्हणजे शक्ती आली. मग 11व्या शतकामध्ये मुसलमानांचं धर्मांतरण होतं असं तुम्ही म्हणता तलवारीच्या भरोशावर. तर मग फारसी, अरेबिक आणि इंग्रजी साहित्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. अलबरुनीच्या पुस्तकामध्ये आकडेवारी दिलेली आहे. चीनचा जो प्रवासी येऊन गेला होता त्याच्या साहित्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. आणि ती आकडेवारी अशी निघते की मुघल किंवा मुस्लिम राजा 11व्या शतकामध्ये भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये 14% मुसलमानांची वस्ती होती. हे कुठून आलेत? गणित कळतं ना तुम्हाला? हे जे साहित्य मांडलं गेलेलं आहे इतिहासाचा खोटारडेपणा, हे गणिताच्या पातळीवर तपासून पाहूया. मग हे 14% मुसलमान आलेत कुठं?
कुठून आलेत? याचा अर्थ पैगंबर मोहम्मदांनी जे वैचारिक आंदोलन घडवून आणलं ते वैचारिक आंदोलन अरबस्तानच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधातील उठाव होता, हे मानायला मोठं मन करण्याची गरज नाही. म्हणून इस्लामी व्यवस्थेने बाजारात विकणाऱ्या गुलामालाही शहनशाह बनवून दाखविलेला आहे. विद्रोह कसा यायला पाहिजे? बाजारात विकल्या जाणाऱ्या माणसाला आदान देत नाही तोपर्यंत जमात होत नाही, अशी परंपरा घडवून तिथल्या चातुर्वर्ण्याला उत्तर देत भारताच्या चातुर्वर्ण्याला तडा देण्यासाठी इस्लाम भारतात आलेला आहे. आता बघा, जेव्हा सुफी झील हिंदू इम्पेरियलिझम इन एशिया नावाचं पुस्तक आहे, स्वामी महाथेरोचं, 2 खंडामध्ये, पहिल्याचं नाव दुसरं आहे, दुसऱ्याचं नाव दुसरं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर मांडणी केलेली आहे की बृहदत्ताची हत्या झाल्यानंतर भारतामध्ये बृहदत्ताने, पुष्यमित्र संघाने जेव्हा बृहदत्ताची हत्या केली त्याच्यानंतर भारतामध्ये एक कल्ली ब्राह्मणवादी व्यवस्थेचं शासन होतं आणि कुठेही श्वास घ्यायला जागा नव्हती माणुसकीला. अशा वेळेस सुफी संतांनी 6व्या शतकापासनं या भारतामध्ये विचारांची पेरणी चालू केली. जमोरीन नावाचा राजा 7व्या शतकामध्ये पहिल्यांदा मुसलमानांना आपल्या राज्यामध्ये मस्जिद उघडण्याची परवानगी देतो. का बरं? अरे मुसलमान होणं म्हणजे काय आहे? या देशातील केवळ मोठा क्रांतिकारी माणूस मुसलमान नावानं उभा झाला. हो, जमोरीन राजांना जागा दिली भारतामध्ये मस्जिद उघडायला. ती कशासाठी? याच्यासाठी की ब्राह्मणी व्यवस्थेच्या कायद्यानुसार कोणत्याही माणसाला समुद्राच्या पलीकडे जाता येत नव्हतं आणि राज्य टिकवायला व्यवहार करावा लागतो, बिझनेस करावा लागतो आणि त्या बिझनेस करण्यासाठी 7 समुद्रापलीकडे व्यवसाय करावा लागत होता. त्या व्यवसायासाठी इथली माणसं सापडत नव्हती, म्हणून जमोरीन राजानं मस्जिद बनवायला परवानगी दिली आणि स्वतःच्या कोडी लोकांना, मल्लाह लोकांना मुसलमान बनवलं. मुसलमान क्रांतीच्या माध्यमातून उभा झाला. तर 11व्या शतकापर्यंत 14% मुसलमान हे तळागाळातील मुसलमान आहेत. त्यांना पैसा दिला गेला नाही, त्यांना शस्त्राचं धाक दाखवलं गेलं नाही. तर समता काय असते, बंधुता काय असते? अहो, देवळात जाऊ देत नाही, इथं खांद्याला खांदा लावून नमाज पडणं काय असते? अहो, आंघोळ करू देत नाही, पाणी पिल्या जाऊ देत नव्हतं. तेव्हा सुफी पीरांनी म्हटलं की पाणी तो पीना है लेकिन मेरे पास में एक ही गिलास है, सब पीते क्या बराबरी में मिलके. क्रांतीचे केंद्रबिंदू ओळखा तुम्ही. तुम मामूली चीज नाही हो, डरने की बात नाही. बाबासाहेब आंबेडकरने जे घडवलं ते प्रत्येक मुसलमानांनी 14व्या शतकात घडवलेलं आहे, 1400 वर्षापूर्वी घडवलेलं आहे. जी सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवली ते प्रत्येक मुसलमानांनी 1400 वर्षापूर्वी घडवलेलं आहे. भारतात समतावादाचा पायवा रचण्याचं काम आम्ही केलं. मग गर्वानं म्हटलं पाहिजे की तुम्ही खरे भारतीय आहात. जर भारतात समतावादाची सुरुवात जर मुसलमान करत असेल तर पहिला खरा भारतीय हा मुसलमान आहे. कारण सगळ्या संतांचा केंद्रबिंदू, सगळ्या सुफींचा आणि धर्माचा केंद्रबिंदू हा समतावादच आहे ना. मग आम्ही खरे भारतीय आहोत ना, आम्ही खरे. मांडणी कशी झाली पाहिजे? मग 11व्या शतकापर्यंत 16% मुसलमान भारतात आहेत. हे शुद्धपणे ब्राह्मणी व्यवस्थेला नाकारून इस्लामच्या समतावादाला स्वीकार करून माणुसकीला आलेले भारतातील माणसं आहेत. नंबर 2, आता तपासून पाहूया शस्त्राच्या बळावर झालेल्या धर्मांतरणाच्या गणिताला. शेवटचा मुघल बादशाह कुठं मेला? रंगून मध्ये. त्याच्यानंतर मुसलमानी राजवट आहे का? नाही. आता भारतीय खंडातील म्हणजे पाकिस्तानला 16 किंवा धरा, काही धरा, चला, भारतीय खंडातील मुसलमानांची संख्या किती आहे? की नाही गंमत? नाही साहेब, कोटी सोडाव, लई आहोत आपण, कोटीचं नको, पण कामाचे आहोत नाही, पण कामाचे. प्रश्न कसा आहे, 11व्या शतकात मुघल येण्यापूर्वी 16% मुसलमान आणि शेवटचा मुघल बादशाह मरतो तेव्हा भारतातील मुसलमानांची संख्या 24%. किती टक्के वाढली हो? गणित सांगा पटकन. 8. काय गंमत आहे?
मुघल येण्यापूर्वी, राजकारण येण्यापूर्वी, शस्त्र येण्यापूर्वी, संपत्ती येण्यापूर्वी 16% मुसलमान, आणि शस्त्र आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर, दिल्ली तख्त आल्यानंतर, मिलिटरी आल्यानंतर केवळ 8% मुसलमान. खरा इस्लामचा इतिहास कुठं आहे? त्या 16% मुसलमानांनी जी क्रांती केली तो इस्लामचा इतिहास आहे. आणि 11व्या शतकानंतर तो झाला तो मुसलमानांच्या राजकारणाचा इतिहास आहे. तो इस्लामचा इतिहास नाही. जर तो इस्लामचा इतिहास असेल तर औरंगजेबांपासून सगळे जेवढे राजे होते त्यांनी इथल्या हिंदू धर्मातील किंवा ब्राह्मणी धर्मातील उच्चवर्णीयांना मुली दिल्या. 14-16% धर्मांतरित झालेला मुसलमान हा तसाच राहिला. आता मुसलमानांमध्ये ब्राह्मणी व्यवस्था कशी येते हे बोलू का 2 मिनिटं, आणि मग आपली रजा घेतो. कारण हिंदू धर्मातील ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये बोलत असताना मोठ्या टाळ्या पिटतो आपण, ये जोशी कोठेच्या, पांडे कुठेच्या, आणि आमचे काझी, आमचे सय्यद, तुम्ही नाही हो, इथं बसलेले नाही, जे असतील ते नाही तर इक्बाल मिल्ने अंगावर यायचे. औरंगजेबाच्या राज्यामध्ये खलिफा होता, त्याचा फतवा वाचा. त्याचा फतवा मोठा मजेशीर आहे. मनुस्मृती माहिती आहे ना तुम्हाला? ती मांडण्याची गरज नाही. इस्लाम मध्ये मनुस्मृती आहे का? मग औरंगजेबाच्या राज्यातील काझीने दिलेला फतवा वाचा जरा. तो कसा? अल्लाह का निजाम है, अल्लाह ने हर एक को कुव्वत दी है और उस कुव्वत के हिसाब से ये दुनिया की रचना की गई है. उर्दू मध्ये आहे ते, मी माझ्या भाषेत सांगतो. यानी कैसे? यानी अल्लाह ने जिसको बढ़ाई बनाना था उसको बढ़ाई बनाया. अब फर्ज बोल के उसने बढ़ाई से आगे नहीं जाना चाहिए. अल्लाह ने जिसको मेहतर बनाया ये उस पर फर्ज है कि वो मेहतरकी का धंधा करे, उससे आगे न जाए. अल्लाह ने तुम लोगों को कारागिर बनाया, ये उसकी मर्जी है. अब कारागिरी के आगे नहीं जाना चाहिए क्योंकि वो तुम्हारा फर्ज है. और अल्लाह ने औरंगजेब को बादशाह बनाया, उसकी खानदान बादशाहत देती रहेंगी, मड्डी भी होंगे तो चलेगी, लेकिन त्याचा पुत्र हा राजा, क्योंकि ये अल्लाह की रचना आहे. ही ब्राह्मणवादी व्यवस्था इस्लाम मध्ये भारतातच आली केव्हा? हा मुस्लिम मराठी साहित्याचा विद्रोहाचा विषय राहणार आहे की नाही राहणार आहे? अरे उत्तर प्रदेश मध्ये आजही मुसलमान ठाकूरच्या इथं गरीब मुसलमान बेगार म्हणून काम करतो. काय म्हणता तुम्ही? आजही पासी नावाची बिरादरी आहे बिहारमध्ये. मी जाऊन आलो, 31 दिवस आंदोलन चालवलं पासींचं. आजही कोणत्या पासीला जवळ घेत नाहीत मुसलमान, कारण ते हिंदू पासी मधून धर्मांतरित आहेत. आणि हिंदू पासी हा पूर्ण देशी दारूचा धंदा करतो. काय आमचं नशीब की मुसलमान झालेला हिंदू मधील पासी दारू पेत नाही, 5 वेळची नमाज पडतो, त्याच्या मोहल्ल्यामध्ये छोटासा मदरसा आहे, पण दुसरीकडे एंट्री नसल्यामुळे बिस्मिल्ला म्हणून दारूच विकतो. कुठनं तुमचा विद्रोह येणार आहे? कसा विद्रोह येणार आहे साहेब? ते इक्बाल पेंटरनं मांडलं ते खोटं नाहीये. लालबेगी म्हणून अख्खी जमात आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये. 17 लाख लोकांची नोंदणी आहे. माझी तुमची हिंमत होत नाही. 5 वेळचा नमाजी असेल, हजही घालेला असेल, पण वाटलं की हा लालबेगी मेहतर आहे तर पोरगी देत नाही, आम्ही लपवतो तिसऱ्या घरात. कुठनं येणार मुसलमानी विद्रोह आणि कसा येणार? पठाण सर, हा मराठी साहित्याचा विषय असला पाहिजे की नसला पाहिजे? भांडे लपून ताकानाला जावाय का आपण? म्हणजे ब्राह्मणवादावर उडी मारावी, ब्राह्मणावर उडी मारावी, आणि आमच्या ठेचत राहतील तर काय होते? हमारे वाले कलमावाले. या महाराष्ट्रात एक तरी मस्जिद अशी ज्याचं भांडण कोर्टात नसेल? एक. आता अल्लाचं न्यायालय तर आहे, कुठं आहे ते नंतर बघू. ह्या देशी न्यायालयामध्ये 5-5 झगडे, 6-6 झगडे. हा सेक्रेटरी त्याच्या अंगावर, तो सेक्रेटरी त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर. नमाज पडायच्या आधी भांडण आणि नमाज झाल्यानंतर कपडे फाड. मग हा विषय, ते लढाईचे विषय तुमच्या साहित्याचा विषय झाला पाहिजे की नाही? की मोहम्मदा, तुझ्या काळात मस्जिदींनी इतिहास घडविला आणि इतिहास घडविणाऱ्यांनी घडविले मस्जिदे. आता दुर्दैव की तुझ्या मस्जिदा हे लढाईचे आखाडे झाले. जो त्यांचा तो मुसलमान झाला आणि जो त्यांचा ऐकेना तो काफिर झाला. कसा मुस्लिम मराठी विद्रोह येतो?
म्हणजे नाही बोलायचं का? मुसलमानांच्या कपटीपणाबद्दल बोलायचं नाही का? इधर क्या है, काय को बोलने का, सब ऊपर है ना. ही तर नाही बोलायचं का? चुकीच्या फत्यांबद्दल बोलायचं नाही का? आपण बोलू ना. टीव्हीवरती पाहिलं ना, IBN 7 हजला जाण्यासाठी 1-1 लाखांची रिश्वत घेताना लाईव्ह मध्ये दाखवलं. एकही मुस्लिम मराठी साहित्यिकांनी लिहिलं नाही त्याच्यावर. कुठं फाटते आमची? मग विद्रोह कशाला म्हणतात? विद्रोह कशाला म्हणतात? अरे इस्लामने सगळे धार्मिक एजंट बाजूला सारून अल्लाह आणि बंद्यामध्ये, अल्लाह रसूल आणि बंद्यामध्ये केवढं चांगलं सुसंवाद साधलं हो. तो विद्रोह कुठं आणि हा विद्रोह कुठं? लंगर लावलं सुफी संतांनी. मी ख्वाजा गरीबुन नवाजचा पूर्ण इतिहास वाचत असताना ते चमत्कार वगैरे ते सगळे भानगडी नंतर बघू, त्यानंतर बघू. पण सामाजिक क्रांती केवढी मोठी केली त्या माणसानं. पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर 13 लाख लोकांना त्यानं मुसलमान केलं. मुसलमान करत असताना तू जन्नत में जाएगा असं नाही म्हटलं. या सुफींनी असं नाही म्हटलं जन्नत में जाना है तो इधर ही जा. त्यांनी म्हटलं की अल्लाह ने बंदे पे जो फर्ज अदायगी की है वो अदायगी निभाना यानी खुदा की पहली इबादत है. मन अराफा नफ्साहू फकद अराफा रब्बहू. हे फार मोठं. मन अराफा नफ्साहू फकद अराफा नफ्साहू है मुसलमान, जिसने जाना दिल अपना उसने जाना रब अपना. ही मांडणी सुफी संतांची आहे. पण ते क्रांतीनं जातं, सामाजिक क्रांतीनं. लंगर लावले, जेवायला व्यवस्था नसायची गरीब दलितांना, आदिवासींना, तेव्हा लंगर लावलं. लंगर लावत असताना जे जे तुकडे जिथनं भेटतील, जे जे अन्न जिथनं भेटेल ते शिजवलं आणि म्हटलं की खा. खात असताना त्याच्यातला पहिला तुकडा स्वतः खाल्लं की त्याच्यात विष नाही आहे हे दाखवलं. मी स्वतः खातो. आणि नंतर म्हटलं की ये थाल में डालो न सब बैठो. भारतात सामाजिक क्रांतीची बीजे या सुफी संतांनी कशी पेरली हे तुम्ही मांडणार आहात की नाही? मुस्लिम सुफी संत तो मोठा ज्यानं गणपतीची आरती केली, तो मोठा. मग त्याच्यावर लिहिणारे आमचे संत साहित्यातील अभ्यासक अधिकच मोठे. काय करणार आहोत आम्ही? कशी मांडणी करणार आहोत आम्ही? कशी मांडणी करणार आहोत आम्ही? काय भीतीचं वातावरण होतं सर. तुम्ही सांगितलं ते त्या बाबरी मस्जिद आणि या सगळ्या कांडात. आता आमच्यातले काही लोक म्हणतात की मेमन बंधू ने हमारे ऊपर बहुत एहसान किया. बोले कैसे? मेमन बंधू बॉम्ब फोड़े ना बोले, उससे पहले हम लोग बोले ट्रेन में जाने के लिए घबराते थे, अब हम बैठे तो हमसे सरक के दूसरे बैठते. अब ही मोठी गंमत आहे. असा विद्रोह नको. हे अंगावर येणार विद्रोह आहे. असा विद्रोह नको. पण ती भीती किती भयानक होती सर. गावचे वारे फितूर झाले, वेशीवरचे देव अन दर्ग्यातील पीरही जातंद झाले. आता करावी शहराकडे कूच म्हणतो, बोटाला घट्ट पकडून लेकरू म्हणतो, अब्बा आहेत अजूनही 4 खांदे शाबूत इथे, शहर तर केव्हाचेच करबला झाले. हा सगळा मुस्लिम मराठी साहित्यातील वसा आहे. वेळ पाहू जाता 3 वाजलेत. आपण सगळ्यांची रजा घेतो. सर आपले खूप आभार. इतिहासात खूप नवीन मांडणी करण्याची गरज आहे, अत्यंत ताकदीनं मांडण्याची गरज आहे. बघा, मुसलमानी लोकांनी जे विद्रोह पेटविलं ते मांडण्याची गरज आहे. कारागीर, मी 1-2 शब्द बोलतो. या भारतातील कारागिरी व्यवसायाला फार मोठी मदत मुसलमानी लोकांनी केलेली आहे. मी मुसलमानी शब्द हे जाणून बुजून वारंवार उच्चारतो. कुणाची तरी जळ आली पाहिजे खालून म्हणून मी वारंवार उच्चारतो की मुसलमानी मराठी साहित्य, मुसलमानी विद्रोही साहित्य आलंच पाहिजे. ते मुसलमान म्हणून जगत असताना ज्या यात्रा आम्हाला भोगाव्या लागतात ते आम्ही मांडणार. आणि मांडत असताना आमचं व्यक्तिमत्व, आमचं साहित्य उभं होत असताना मुसलमानी मराठी साहित्य हे मांडणं आवश्यक आहे. जोपर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनात एक मानाचं पान मुस्लिम मराठी साहित्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुस्लिम मराठी साहित्य हे मांडणं गरजेचं आहे. आपले पुनश्च आभार. आपले आभार. आणि तरुणांना एक विनंती की तुम्ही ताकदीनं लिहा, कारण मुस्लिम मराठी साहित्य परिषदेला चांगले दिवस येत आहेत. एक चांगली घोषणा इथं झालेली आहे. मुस्लिम विद्रोही साहित्य आणि संशोधन करण्यासाठी 50,000 रुपयाची स्कॉलरशिप मुस्लिम समाज प्रबोधन संस्थेनं घोषित केलेली आहे.
हे चांगली घोषणा आहे की मुस्लिम विद्रोही साहित्य आणि संशोधन करण्यासाठी ₹50,000ची स्कॉलरशिप जाहीर करीत आहे. हुसेन जमादार यांच्याशी संपर्क करावा. मुस्लिम समाज प्रबोधन संस्था कोल्हापूर यांनी ही केलेली आहे. दुसरं, मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची योजना आहे की चांगले विद्रोही साहित्य प्रकाशित करायची आणि विखे पाटलांनी 5 लाख दरवर्षी संमेलनाला आयोजन करण्यासाठी घोषणा केलेली आहे. मला वाटतं हे जे 5 लाख रुपये मिळणार आहेत त्याच्यातले 1 किंवा 2 लाखच संमेलनावर खर्च करायचे, बाकी लोकल लेवलवर लोकांनी खर्च करायचे. पण दरवर्षी 3 लाख जरी आपण वाचवलं तर मुसलमान निश्चितच वाचतील, याच्यात काही शंका नाही. कारण प्रकाशक मिळत नाही. किती कारण हो, किती कारण, खूपच कारण. मला एक पुन्हा गंमत सांगतो, आता पूर्ण नाव घेत नाही, खाजवल्यासारखं होईल. उगीच जास्त खाजवणे बरं नाही. आपल्याच औरंगाबादेतील सर्वात श्रेष्ठ कवीला मी बयतचं पुस्तक पाठविलेलं होतं प्रस्तावनेसाठी. मुसलमान सर्वात श्रेष्ठ, नाव घेत नाही, पुन्हा खाजवल्यासारखं होईल. 8 दिवसानंतर साभार पोच आली आणि फोन आला, बैतवर मी प्रस्तावना लिहू शकत नाही कारण ते लईच भयानक आहे म्हणे, ते मी लिहू शकत नाही म्हणे, त्याच्यावर प्रस्तावना लिहू शकत. मग का नाही लिहू शकत मला हे तर सांगा. नाही म्हणे ते भलतंच विद्रोह आहे, मी त्याच्यावर लिहू शकत नाही. मग कसं? गोडव्यावर लिहिणार, प्रतिष्ठा मिळणार म्हणून कशावरही लिहिणार. पण मुसलमानातील विद्रोह, कदाचित तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील लोक की ही कविता अशी कशी विद्रोहाने येते, तुम्ही त्याला कशी प्रस्तावना दिली म्हणून घाबरणार. आता घाबरून चालत नाही. बेन्नू सरांसारखी माणसं आहेत अजून. बेन्नू सरांनी मग प्रस्तावना दिली. म्हणून विद्रोहाचं साहित्य फार ताकदीनं आणा, फारच ताकदीनं आणा माझ्या मित्रांनो, एवढी विनंती करतो. सगळ्या आयोजकांचे आभार मानतो. आणि माझी कुवत नसताना, माझी ऐपत नसताना मला या परिसंवादाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल या संमेलनाचे अध्यक्ष, बऱ्याच कविता होत्या. डॉक्टर इक्बाल मिन्ने साहेबांची फार विद्रोही कविता माझ्याजवळ आहे, ते मी बोलणार होतो पण आता वेळ नाही. पुन्हा एक नवीन संग्रह प्रकाशित झाला, आम्ही मराठी मुसलमान. याच्यातल्या 4 ओळी फार सुंदर आहेत, बघा त्या कशा आहेत. आम्ही खेड्याचे राहणार, घाम गाडून काम करणार, बिस्मिल्ला भाकर हो आणणार, सखू पाणी हो पाजणार, आमच्या धर्माला दान हो दान हो. फार वेगळ्या पद्धतीनं तो कवी येतो आहे, फार वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतो आहे. खेड्यापाड्यात जाऊन बघाव. मी गडचिरोलीत जन्माला आलो मित्रांनो, फार मोठ्या घराण्यात जन्माला आलेलो नाही म्हणून चिमटे काढण्याची सवय परंपरागत आहे माझ्यात. ज्या यातनात मी शिकलो, मोठा झालो. एमफिल मध्ये माझा डिझर्टेशनला 85% मार्क आहे, पण मी थेअरीमध्ये 2-2 मार्काने फेल झालेलो होतो, नंतर पास झालो. त्याचं कारणही फार वेगळं आहे. पंडित नावाचे माझे गुरु होते, त्यांच्याशी माझं भांडण झालं होतं काश्मीरच्या याच्यावरती, जंगी भांडण झालेलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी हे मुद्दा म्हणून सांगतो, फक्त 2-2 मार्क रिव्हॅल्युएशन मध्ये जवळपास 30-30, 35-35 मार्क वाढलेत. ही बदमाशी मी शिकत असताना अनुभवली, स्पोर्ट्समध्ये असताना अनुभवली, मी रंगमंचावर असताना अनुभवली. विद्वेष काय असतो, द्वेष काय असतो, कसा द्वेष केला जातो हे रंगमंचावरून मी अनुभवलं. प्रत्यक्ष जीवन जगत असताना मी अनुभवलं, खेड्यात असताना मी अनुभवलं. अहो 20-20 घर आहेत, 20 घरं 25 घरं मुसलमानांची, 40 घरं, त्याच्या पलीकडे काय नाही. एक गोठी मातीची घरं, सामोरच बकऱ्याच्या लेंड्यात भिजलेली गोदडी आणि त्याच्यावर झोपलेला पोरगा. ही अवस्था. कुणबीच्या शेतावर काम करणाऱ्या मुसलमानांना रफिक आहे, सलीम आहे म्हणून मधल्या काळात नाकारलं जात होतं. पेंड्याचं काम मिळत नव्हतं तर 3 कोस 10 कोस दुसऱ्या जागेवर जाऊन नाव लपवून मजुरीचं काम मिळवायचं, ही अवस्था मधल्या काळात चाललेली होती. पण बाबरी मस्जिदच्या आंदोलनानं, बाबरी मस्जिदच्या शहीदीनंतर आणि मुंबईच्या दंगलीनंतर आणि गुजरातच्या दंगलीनंतर आता चांगले मुसलमान शहाणे झालेत, म्हणून मुस्लिम मराठी साहित्य परिषद चालायला लागली. हे एक चांगलं वर्तन आहे. गरज चांगल्या मुसलमानांच्या शहाण्या होण्याची आहे. मुद्दा म्हणून सांगतो, खेडेपाड्यातील मुसलमान जगतात, समन्वयानं जगतात. 20 लहान मुलांकडनं येत नाही, सुपीक म्हाताऱ्या डोक्यांमधनं येत. 20 तरुण मांडत नाहीत, 20 बालकांना समजत नाही. 20ची मांडणी परिपक्व झालेल्या मेंदूतून येत असतं. म्हणून या विषयाला उत्तर देण्यासाठी परिपक्व मुसलमानातील मेंदू सक्रिय झाले पाहिजेत. ते या संमेलनाच्या निमित्तानं झालेत. म्हणून सगळ्यांचे पुनश्च एक बार आभार. चुकलं असेल तर माफी मागतो. शुक्रिया. अस्सलाम. धन्यवाद.